करने के लिए हम सभी प्रतिज्ञाबद्ध। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक काल पार पडली आणि या बैठकीत जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून कार्यकर्ते संभ्रमात असताना या चर्चांकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना जयंत पाटलांनी बैठकीत दिल्यात। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना बगल देत जयंत पाटलांनी मात्र पक्ष बळकटीकरणावरती अधिक भर देण्याच्या सूचना दिल्यात। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या केवळ चर्चाच आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे सूर आळवले जात आहेत, तर दुसरीकडे मात्र कालच्या बैठकीमध्ये एक वेगळाच सूर जयंत पाटलांनी आळवला। काय झालं कालच्या बैठकीत आणि राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय? बुधवारी दुपारी 1:30 वाजता प्रज्ञा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये राज्यभरातले सर्व निरीक्षक यासोबतच फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख त्या सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्या सर्वांना जयंत पाटील यांना मार्गदर्शन केलं। एकीकडे जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा जरी सुरू असल्या तर दुसरीकडे जयंत पाटलांना मात्र संघटना बळकटीकरणावर भर दिल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालं। त्यांना स्पष्टपणे कार्यकर्त्यांना सांगितलं, माध्यमांमध्ये सध्याच्या काही राष्ट्रवादीच्या अखंडतेच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि तुम्ही कामावर फोकस करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने चांगला उमेदवार आपल्याला मिळू शकतो यासाठी आत्तापासून स्थानिक पातळीवर चाचपणी सुरू करा आणि ते जे उमेदवार आहेत ते आपल्या पदरात कसे पडतील यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा, अशा पद्धतीचे थेट संदेश या निमित्तानं दिलेले आहेत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा विचारधारेला धरून जाणारा पक्ष आहे। सध्या भाजप सत्तेत आहे आणि ती जातीजातीमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न करते, त्यामुळे हे सर्वसामान्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे। यासोबतच निवडणुका जिंकण्यासाठी आता कुठेतरी युद्ध ही एक मुद्दा समोर ठेवून भाजप निवडणुका जिंकू पाहत आहे, तर हे देखील जर आपल्याला मोडून काढायचं असेल तर आपल्याला त्यासाठी संघटना बळकट असली पाहिजे, अशा पद्धतीचे देखील सुतोवाच या निमित्तानं जयंत पाटील यांना केलेले आहेत। आणि एकंदरीतच कुठेतरी अखंडतेच्या संदर्भात चर्चा सुरू असल्या तरी आपला पक्ष हा कशा पद्धतीने बळकट होईल यावर जयंत पाटलांचा भर असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 10 जूनला वर्धापन दिन आहे, त्यामुळे या दरम्यान काही घडामोड घडते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र येत्या 2 दिवसात संघटनेमध्ये फ्रंटल सेलचे अनेक पदाधिकारी आहेत हे मात्र बदलले जाण्याची दाट शक्यता आहे। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।